याची खालच्या याची बॅटरी संपली. माझा घ्यावं लागेल तुला. मी ते माझंवाला दिलं ठेवलेलं एक्स्ट्रा पेअर. काय दिलं? तुझ्या गाडीच्या चावीला नाही का लावली ती. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे डे 3. आम्ही चाललो आहे परत देवीला. आज ओटी भरायची आहे आणि अभिषेक आहे आणि आज निघायचं आहे नांदेडला. लास्ट टाइम नव्हतं झालं, ह्यावेळेस जाणार आहे नांदेडला गुरुद्वारा आणि प्रिया दिदीकडे. एक्साइटेड. ओ माय गॉड. झालं आमचं याचं अभिषेक पूजा आणि ते सगळं. आता फक्त भगवान परशुरामांना जाऊन आम्ही दर्शन घेऊन येतो. झालं नाही माकडं खाली आहेत. हो माय गॉड आहेत. लाईक गुरुजी आमचे बसलेत दरवाजातच. आज भरपूर मागच्या झालं त्याच नव्हते जास्त. दुपारी तर खूप येतात. खूप मोठा जिना आहे खाली. घे निघतोय आम्ही इथून आत्ता. माझं रूम टूर द्यायची थांबा. ब्लॉक चेनच्या रूम टूर. ही आमची रूम. इथून आतमध्ये आलं की 3 बेड घेतली होती रूम. हे कपडे ठेवायचं, हे सगळं बॅगा बिगासाठी. काय ते ह्याला काय म्हणतात का ते ड्रेसिंग टेबल. इथं हँडवॉश आणि ते. आणि आपलं ओके डन आहे सगळं क्लीन करून. जसं दिलं तसं मी परत स्वच्छ केलं आहे. असं मला घाण मला असं द्यायला आवडत नाही ॲक्च्युली. स्वच्छ सरळ सगळं ठेवून दिलेलं बरं. पाण्याची वाटली आपली. निघतोय आता आम्ही नांदेडसाठी. 12:20 झालेत, 12:15 वाजलेत. 2-2.5 तासाचा रस्ता आहे. आता तिकडे आम्ही रूम बुक नाही केलेली. ऑनलाईन चेक केलं आहे. रूम बुक काय केली नाही आम्ही. तिकडे जाऊन चेक करू रूम कशी, मग तिथे जाऊन बुक करू. चलो बाय, सी यू रूम. गरम झाली रे गाडी मस्त. करून घेतो म्हणतं कसं खाली. पोचलो आम्ही नांदेडला. रूम बघतोय हॉटेलची. पार्किंग पहिल्यापासून पार्किंगवर आलं. इथं अंडरग्राऊंड आहे. काय नाही, हे रूम अशी आम्हाला मिळाली. पण 2 बेड याच्यात. 1 बेड खाली टाकावं लागेल. त्यांच्याकडे 3 बेड नाही आहे. मेन म्हणजे दिस इज गुड. हे दिस इज ओकेच नाही की मला बरं वाटतं. हे महत्त्वाचं आहे. सूप आणि पनीर सँडविच मागवलंय आणि आईला चाललोयस. चाललोय इथे थांबलोय आम्ही. हॉटेल फ्लोरेन्स. हो. बंद करू? नाही चालतं. सुंदर. छान का? गर्दी नाही बघ काहीच. झालं आमचं दर्शन आताच. काय घेते? काय घ्यायचं काय घ्यायचं?
वगैरे. आताच आम्ही प्रिया दिदीकडे जाऊन आलो, जेवण करून आलो. आता परत चाललो आहे गुरुद्वाराला. डन डन आहे. चाललो दुपार आता आम्ही जेवण करून डायरेक्ट मला वाटतं उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी पुण्यात भेटूया. असं कंडिशन आहे आता. झोपतो आता मी. उद्या भेटू. उद्या मॉर्निंगला उद्या निघणार आम्ही ब्रेकफास्ट करून बसून काही. तेच त्यासाठीच येते. तू काहीच नाही खाल्लं. खूप झालं. मी खायला भरपूर खाल्लं. मी पण बेसिक खाल्लं. हे काही असं जडजड नाही वाटलं. जिरलं सगळं. हां माझं पण जिरलं. मला भूक लागली होती त्यावेळेस. हां पण नंतर ओके वाटलं. तेच झालं पण तेव्हा खूप त्यावेळेस एक्स्ट्रीम झालं. काहीच निघतोय आम्ही आता. नांदेडवरून निघतो आता. किती वाजले बघा. 11ला चेकआउट करणार आहे, निघणार आहे पुण्यासाठी. झाले सगळं आमचं दर्शन बिर्शन ओके. ॲक्च्युली मला सगळी इच्छा होती जायची, पण उठलोच आम्ही 9ला. काल जरा थकलो. काल 2 वेळा गेलेलो आम्ही, त्यामुळे काय तसं हे प्रॉब्लेम नाही. पण परत नेक्स्ट टाईम आता तर मला असं वाटतं की हे ॲडच करायचं ट्रिपमध्ये. इकडे आलं माऊच्या ट्रिपमध्ये. छान आहे बरं. तुम्ही जर कधी आले गुरुद्वारा तर मिस नाही करू. आता आम्ही निघणार आहे. रस्त्यात कुठे थांबलो तर दाखवतो, नाही तर काही हे नाही. ब्रेकफास्ट पण केला तर मोस्टली थांबणार नाही. मी आणि आईने तर भरपूर खाल्लं आहे ब्रेकफास्टमध्ये. भरपूर म्हणजे बऱ्यापैकी खाल्लं आहे. निघण आणि थोडंफार खाल्लं आहे. स्किन केअर रुटीन. बाय बाय टू दिस रूम. ब्युटिफुल रूम. निघालो आम्ही नांदेडवरून. काय असं करते का? काय माझं नको टाक. मी टाकणार आहे डायरेक्ट. आता आम्हाला दाखवते. आम्ही ॲक्च्युली सोलापूर मार्गे जातोय. सोलापूर तुळजापूर सोलापूर असं जातोय. कारण इकडून अहिल्यानगर रोडने गेलं तरी सेमच पडते. थोडासा जास्त टाइम दाखवते फक्त. आणि हा थोडासा जास्त लॉंग रूट आहे. बट इकडे 4 लेन रोड आहे ना. रूट नाहीये पण थोडंसं म्हणजे 40-50 किलोमीटर लॉंग रूट आहे. पण 4 लेन रोड असल्यामुळे तिकडून जाते. बाकी काय नाही. In that किती आवाज and करते they का? all gave me the sense of familiarity. उसाचा रस पण थांबलो आहे दादा. उसाचा रस पिऊया. जवळपास आम्ही सोलापूर क्रॉस केलेलं आहे. पुढे आलो जरा सोलापूरच्या. गच्च भरून दिला. चेअर्स. फुल लोडेड आहे. स्नॅक, वॉशरूम ब्रेक, चहा आणि सँडविच. म्हणजे थोडीशी भूक लागली किंचित. मेन म्हणजे वॉशरूम क्लीन पाहिजे, बाकी काही नाही. सो इथं दिसलं म्हणून थांबलं. बघू कुठलं तरी आहे हॉटेल. स्वीट अँड सॉल्टी हॉटेल. अच्छा. स्नॅकिंगसाठी काही ऑप्शन नाही आमच्याकडे. डायरेक्ट मेन कोर्स आहे त्यांच्याकडे. जेवणाचं आहे. सो आम्ही काही जेवणार नाही आता. पुढे जाऊन परत थांबू. आम्हाला वाटलं की तू तिकडे आतमध्ये येशील. आता परत जाऊन पुढे जाऊन हे झालं खाऊन पुढे जाऊन थांबतो. ट्रक थोडी काय जे असेल ते 19 ना. पण लॉजिस्टिक्स 19 पाऊंडचा नंबर. थांबलो आहे बरं जगदंबाला. आय होप इथं हे आहे
मस्त लाईट येते एकदम मस्त असं. हो ऑर्डर देतो 2 चीज ऑनियन पाणी चहा आणि कॉफी आहे फक्त. 5:36 साडेपाच पावणेसहा झालेत. हिरव्या मिरच्या गेला सुरू गेला 9 काढ होता काय. हो स्नॅकिंग डन. स्नॅकिंग म्हणजे आम्ही उत्तप्पन तेच खाऊन गेलो. अरे त्या थांबलं होतं हॉटेलला. हॉटेलचं एकदम पान शॉप नाही पण तिकडे शेजारी तिकडे हॉटेल आहे. तर आता काय कुठे थांबणार नाही मोस्टली. आम्ही डायरेक्ट जाऊ घरी. सो ब्लॉग एंड करायची वेळ आली तसं बघायला गेलं. थोडासा ब्लॉग थोडासा लेंदी होऊ शकतो म्हणजे मोठा होऊ शकतो कारण 2 दिवसाचा शूट मी एकत्रच घेणार आहे. तर परत वेगवेगळे पार्ट करण्यापेक्षा डे 3 थोडासा मोठा होऊ शकतो. पोचलोय आम्ही. 9:30 वाजलेत फायनली. सकाळी 11ला निघालो आत्ता पोचलो. गाईज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. खूप लोक व्हिडिओ बघतात बट लाईक पण करत नाही तुम्ही, सबस्क्राईब पण करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि असं तुमचं पेमेंट व्हायला लव्ह यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, गुड नाईट.